एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वच्छते गेलेच संपदाशी बोलायला. कोण जाणे त्यांच्याशी तरी नीट बोलते की नाही. नुसतं हा काय करताय? मग आणि काय बोलणार होत आपण? तोंड आहे का आपल्याला बोलायला? त्या देशमुखांकडच्या मंडळींना काय वाटलं असेल? किती समंजस आहेत ते सगळे, बघितलं ना लग्नात आपण. काय झालं वच्छत्या? काय म्हणते संपदा? जायला तयार आहे ना? हो, तयार झाली आहे ती. सांगितलं तिला समजावून. मी काय म्हणते, तुम्ही दोघांनी सारखा सारखा तोच विषय काढू नका ग. आई बाबा, मी जरा बाहेर जाऊन येते. आता कुठे निघाली असतो? मला ऑफिसमध्ये कर्ज द्यायचं आहे, तो मैत्रिणीकडे देऊन येते. वच्छत्या काय म्हणाल्या ते मनावर घेतलंयस ना? काय काय संपदे? हो, मी जाऊन येऊ. तिच्या मनात काय चाललंय ना, काही कळतच नाही. आपण तर हारलो बुवा या मुली पुढं. मुलं एवढी मोठी झाल्यानंतर आई वडिलांचं ऐकत नाहीत. ही सिच्युएशन फार विचित्र असते. कधी कधी वाटतं आपण यांना जन्म दिलाय का यांनी आपल्याला जन्माला घातलंय. वसंतराव, नका हो एवढी काळजी करू. मी आहे ना तिची आत्या, तिला समजावून सांगणारी. हा, आणि समजलंय तिला. आणि मला काय वाटतं, महेश तिच्यावर फार प्रेम करतो, आणि ती बाया जरी रागावून बोलत असली ना तरी तिचंही प्रेम आहे त्याच्यावर. दोघं घेतील ना एकमेकांना सांभाळून. तुमच्या तोंडात ना साखर पडू वच्छत्या. काय ग तू? बरं मी काय म्हणते, निघू का आता? म्हणजे जेवणाची वेळ झाली आणि घरी मी काहीच केलेलं नाहीये. हो हो, या तुम्ही. अहो, तुम्ही आमच्याकरता एवढा वेळ काढता, आम्ही बोलवलं की येता, हेच खूप आहे. हो काय ग अंजली, चल. हा, येते मी. हा हो, या. सॉरी. भूक लागली मला. चला जेऊया. ये. वाह, गरमागरम जेवण. व्हेरी गुड. मस्त आहे. काय झालं? चेहरा का उतरलाय तुझा? माझा नाही. एवढं आवडलं नाही? नाही नाही, छान आहे. आणि मी याआधी जेवले की आपल्या घरी. मग काय झालं? चेहरा खरंच उतरलाय. बाबांचा राग गेलाय, संपदा सासरी गेलीये, सगळ्या काळज्या मिटल्यात. तुझं डिफॉल्ट सेटिंग असं नाहीये. गप्प बसा. गप्प बसा. हा आला माझा की कसं कळतं की तू नॉर्मल आहेस. गप्प बसा. पण तरीही मला सांग, काय झालं? आपण हे असं आपल्या रूम मध्ये बसून जेवायचं रोज? म्हणजे मी असंच इथे जेवण करतो. पण ते बरोबर नाहीये. मला ना असं फार ऑकवर्ड वाटतंय. हा, म्हणजे मला सगळ्यांबरोबर बसून जेवायची सवय म्हणून असेल कदाचित,
पण ना सगळ्यांबरोबर बसून जेवायला ना मज्जा येते. मजा येतेच ग. तुझ्या घरी मला म्हणून खूप आवडतं. पण ना आपल्याकडे सगळेजण असंच जेवण करतात. सगळ्यांच्या याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत ना, त्यामुळे कोणी कधी कुठेही जेवतं. आमच्या घरी तसंच आहे. हा, पण रात्रीचं जेवण मात्र एकत्र बसून जेवायचं आमच्या घरचा नियमच आहे. आणि एकत्र बसलं की कसं दिवसभरात काय काय केलं, कोण कोण भेटलं, किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो शेअर करायचा, गप्पा होतात. इथे असं वेगळं बसायचं म्हणजे ना असं बाजूला काढून टाकल्यासारखं वाटतं. हो, पण आता आपल्याकडे वर्षानुवर्ष हे असंच चाललंय. मग आपण बदलूया ना. आपलं घर एवढं मोठं आहे, एकमेकांच्या खोलीत गेल्याशिवाय कोणी दिसत सुद्धा नाही. हो, आपण रात्री एकत्र जेवायला बसलो ना की कसं आपण बोलू, गप्पा मारू, मजा येईल. आपण सांगूया आईंना. कूल, चांगली आयडिया आहे. आपण सांगून टाकूया, बाबा आणि आई खुश होतील. मग तू आज रात्रीचं जेवण बनवणार ना? बनवतात तो स्वयंपाक, खातात ते जेवण. सॉरी, देशपांडे मराठी कोचिंग क्लासेस. ओके, ठीक आहे. मग तू आज रात्रीचं जेवण, आज डिनर तू बनवणार ना? वा 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 वा, डिनर का? ही पळवाट छान आहे. हो, मी बनवणार आहे आजचं डिनर, शकुनाच्या पुरणपोळ्या. वा, कमाल आहे. मग तू एक काम कर, समस्त जहागीरदार कुटुंबात तू दवंडी पिटवून टाक. आज रात्रीपासून समस्त जहागीरदार एकत्र जेवण करणार. हो, छोट्या जहागीरदारीण बाईंची इच्छा आहे. हो. फार गप्पा मारल्या, चला जेवा आता. अगं ते गप्प बसा नाही बोललीस. जेवा. ठीक आहे, मी बरोबर नाही. हे बघ ललिता, तू बोललीस, मी बोललो, झालं. आता संपवायचं सगळं भांडण. किती काळ ताणून धरायचं हे? अशाने सगळी कामं एकत्र कशी काय करणार आहोत आपण? बघ, मी नंतर शांतपणे विचार केला, मला कळली तुझी कटकट. मला एक सांग, आपापसात भांडून काय होणार आहे का? तर कशानेच काही होणार नाहीये. तुम्ही म्हणता ना तेच बरोबर आहे. काय ती कर्माची सफरचंद तीच खात राहायला लागणार सारखं. सोड ना तारा, तरी मी कूल असतो की नाही? शांतपणे सगळा विचार करतो. कारण मला माहितीये माझी बायको शीघ्र कोपी आहे, त्यामुळे मलाच डोक्यावर बर्फ ठेवून वागावं लागणार आहे. पण कधी कधी सुटतो माझा तोल. म्हणून हे अशा पद्धतीने बोलायचं असतं का? सुटलो. आता यापुढे माझ्या भावांचं कौतुक मी कधीही करणार नाही, बस. आणि बंगल्याचं काय घेऊन बसले? त्याच्यापेक्षा मोठा आलिशान बंगला बांधू आपण, आणि तो तुझ्या नावावर करू. आता तर खुश? खुश होण्यासारखं काहीही झालेलं नाही माझ्या आयुष्यात. संपदा सासरी गेले तेवढंच फक्त टेन्शन जरा कमी आहे. हो, ते तर आहेच. की बया सासरी गेली नसती ना तर तोच विषय पुन्हा पुन्हा काढला गेला असता. त्या मूर्ख मुलीने कधीतरी सांगून टाकलं असतं की खोटी कागदपत्र करून इंद्रनीलच्या मदतीने तिने विजासाठी अप्लाय केला येते. संपदा जेव्हा सगळं स्वानंदीला सांगेल ना, तेव्हा आपल्या घरातली मिरची तणातण उडायला लागेल. तर अजिबात सहन होत नाही तिला. काय सून गळ्यात बांधले आपल्या. तिच्यापासून खोटं लपवता लपवताना पुरे वाट होणार आहे आपली. नाही, पण आपल्याला फार दिवस नाही हे करायला लागणार. एक तर संपदा तिच्या सासरी गेली, लवकरच रमेल ती तिकडे. इकडे आपण भैया साहेबांच्या दर्शनाला घेऊन जाऊया दोघांनाही जोडीने. आणि एकदा काय इस्टेट आपल्या ताब्यात आली, आता काय झालं? अगं, इस्टेटीचा वाटा आपल्याला मिळाला की स्वानंदीला कोण सांगणार की इंद्रनील तिच्याशी खोटं वागलाय आणि त्याने तिच्यापासून हे लपवून ठेवलंय? आपण नाही सांगायचा. आपण जर सांगितलं तर इंद्रनीलच्या नजरेतनं आपण दोघं उतरू. आपण नाहीच सांगायचं. हा, ती संपदालाच अशी उलटी चावी भरते ना की ती स्वतःच्या तोंडाने सगळं स्वानंदीला सांगून टाकेल. पावण्याच्या काठीने चाप मारायचा. आई, इंद्रनील येणार आहे. काय झालं?
तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय ग स्वानंदी, काय झालं? ते रात्रीच्या जेवणाबद्दल, स्वयंपाकाबद्दल बोलायचं होतं. हा स्वानंदी, तुला येत नाहीत का पुरणपोळ्या करता? अगं काही हरकत नाही, शकुनाची एक कर, बाकी सगळ्या निलिमा करेल. नाही नाही, पुरणपोळ्या येतात मला. मग काय प्रॉब्लेम आहे? बाबा आई आहो, हिच्या घरी नाही का सगळेजण रात्री एकत्र जेवायला बसतात. तर आमची अशी इच्छा होती की आपल्याकडे आपण तसं सुरू करावं. अरे त्यांच्या घरी नोकरदार वर्ग आहे सगळा, आणि आपला बिझनेस आहे. जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात, पार्टीज असतात, इतर काही कामं असतात. कसं जमणार ना? म्हणजे आई असं फार कमी वेळा घडतं ग. नाहीतरी आपण सगळे रात्री घरीच असतो ना. आणि एकत्र जेवायला बसलो की कसं गप्पाही होतील आणि कामाचंही काही बोलायचं असेल तर तेही होईल. हो, मला आवडली ही आयडिया. मला आवडेल, ललितालाही आवडेल. हो ना ग? हो, म्हणजे खरंच काही हरकत नाही. मला फक्त सुचलं म्हणून मी फक्त बोलून दाखवलं. थँक्यू आई. मी येते, आणि ते वेलची कुटून आणि गुळ चिरून मी संध्याकाळी ठेवते. हो चालेल, आलेच. बाईसाहेब, संपदा ताई आल्यात. संपदा आपला सगळा खेळ बिघडवून टाकणार आहे. नाहीतर काय, स्वानंदीला काहीतरी जाऊन सांगेल, नेऊन जाईल सगळा बट्ट्यापोळ. काहीही करून तुला संपदाचं तोंड बंद करावं लागेल ना. ताई, ये संपदा. बाळू, तुझा दार लावून घे. बर. अगं तू इथे? संपदा, काय झालं बाळा? खूप महेश आज मला न्यायला येणार आहे. मला सासरी जायचं नाहीये. ताई, अगं पण आई म्हणाली की तू सासरी गेलीयस. खोटं बोलली ती. तू डिस्टर्ब होशील, काळजी आहे ना तिला तुझी. फक्त माझीच कोणाला काळजी नाहीये. तू सुद्धा जबरदस्तीने मला लग्नासाठी उभं केलं. नाहीतर तुमचं लग्न झालं नसतं. आता या सगळ्याची फळं ना मला भोगावी लागतात. संपदा, ये ये बाळ, बस. आणि हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक की तुझी काळजी कुणालाही नाहीये. बाळा, तुझ्या काळजीपोटीच मी तुला सगळं सांगायला आले होते ना. माझ्या काळजीपोटी? हा, की तुमच्या मुलाचं लग्न थांबेल म्हणून. एक मिनिट. इंद्रनील, माझे विजाचे सगळे डॉक्युमेंट आधीच दिलेत ना आपण. पण ही खोटी कागदपत्र तयार करण्यासाठी तू सांगितलंस ना त्याला. हो. तू जर इंद्रनीलचं नाव घेतलंस तर तो तुझं नाव घेईल, आणि तुझे बाबा या खोट्या कागदपत्रांवर तुला अमेरिकेला पाठवणार नाहीत, नाही का? दिलेत ना आधीच आपण. हा, आणि माझ्या मुलाचं लग्न काही काळच थांबलं असतं अगं. आणि जो डाग लागला असता ना, तो माझ्या सुनेच्या कपाळी नाही, तुझ्या कपाळी लागला असता. आणि मग काय केलं असतं ग तुझ्या आई वडिलांनी? म्हणून मी तुला लग्नाला उभी केली. तेच तुमच्याच दबावाखाली येऊन मी लग्न केलं. असं वाटतं की माझं अमेरिकेला जायचं स्वप्न हे स्वप्नच राहणार.
स्वानंदी आता कसं समजवायचं ग या मुलीला आपण? तुम्ही मला नका समजवू का? तुम्ही एक काम करा, तुम्ही महेशला फोन करून सांगा की मला घ्यायला येऊ नकोस, मला नाही जायचंय सासरी. आई तू काय बोलतेस? आणि आई कसं करतील असं आणि का? हे सगळं मीच करणार होते, पण त्या वच्ची आत्यामुळे. मावशींचं काय? वच्ची मावशींचं काय संपदा? अगं मोठी माणसं आहोत ना आम्ही. इथे आम्ही आहोत, तिथे तुझे आई बाबा आहेत, आणि तुझ्या भल्यासाठीच सगळं चाललंय की नाही? बरोबर बोलतेय ललिता. हा मग आई तुम्ही असं बोलायला लागलात ना की धीर येतो. ते काहीही असो, मी सासरी जाणार नाहीये आणि हा माझा फायनल डिसिजन आहे, त्यात कुठलाही बदल होणार नाही. काय होईल आता? आणि ऐका ना ताई, ते वच्ची आत्यांचं काम. वच्ची आत्यांचं काय? म्हणजे त्यांनीच लग्न जमवले ना तिचंही. आणि तू नको इतकं टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. इंद्रनील तू महेशशी बोल आणि मी बोलते संपदाशी. अगं ऐकेल ती माझं. नको इतकं टेन्शन घेऊ. हिला मी सामान पॅक करायला सांगून निघाले होते ना, ही माझ्या आधी इथे पोहोचली. आता काय काम होतं हिचं? संतापलेली दिसते. कशासाठी आली असेल? ती ललिता आणि संपदा दोघी जणी स्वानंदीला त्रास द्यायला जन्माला आल्यात की काय? नील नील ऐक ना, जाणाऱ्याला विचारू नये, तरी पण विचारते. कुठे निघालास तसा घाईघाईने? अहो ही संपदा, हिने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलाय. ही सासरी जायलाच तयार नाहीये. अरे असं का रे? पण तू कुठे निघालास आता? मी महेशला भेटायला चाललोय. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना हिला काही करून ना सासरी पाठवा. ती तिकडे पोहोचली ना एकदा की तिला महेश सांभाळेल. हा, मी जाऊन महेशशी बोलतो. हो जा बाबा जा. बरं सुचलं रे तुला, पुण्याचं काम करतोयस राजा. मला नाही सुचलं, आईने सांगितलं मला हे. असं? हो, ही तिलाच भेटायला आली होती. बर मी येऊ? हा. संपदा ललिताला भेटायला आली होती. एवढ्या जवळच्या कधी झाल्या या दोनचा हालसटव्या? स्वानंदीला त्रास देण्यासाठी संपदाला सोंगटी बनून ललिताला नवीन डाव तर मांडायचा नसेल ना? नाही नाही, असं होता कामा नये. तिला जाब विचारलाच पाहिजे आत्ताच. ललिता, ललिता! वच्ची मावशी, कशाला ओरडताय? तोंड सांभाळून बोलायचा बाळू. माझ्या ताईचं घर आहे हे, उपरी नाहीये मी. ललिता! अरे बापरे, जास्त चिडलेले दिसताय तुम्ही. बाईसाहेब त्यांच्या खोलीत आहेत. हो माहितीये मला तिची खोली. अहो थांबा, मी सांगतो त्यांना, त्या चिडतील तुमच्यावर. बाळू, तुझ्या कामाला मुकाट्याने जायचं. तू मुकाट्याने तुझ्या कामाला जा. चाल. ललिताचे डावपेच बघतेच मी.
वठणीवरच आणते तिला. आज तर कमालच केली ते संपदानी. सरळ इथे निघून आली. मी सगळं सांभाळून घेतलं म्हणून बरं, त्याच्या तोंडाला येईल ते बोलून मोकळी झाली असती ती. इंद्रनील गेलाय महेशकडे, बघू आता काय म्हणतोय तो. काय म्हणणार? अगं देशपांडे परवडले, एवढे फुसके आणि गुळचट आहेत ते देशमुख. असं म्हणू नका अजिबात. जोपर्यंत आपल्याला गावातला इस्टेटीचा वाटा मिळत नाही तोपर्यंत शांतच राहायला हवं. त्यामुळे शांती ठेवा, शांती. ललिता, ललिता. वच्छी मावशी, अहो मी शांती ठेवा म्हणते आणि किती मोठ्याने बोलताय हो तुम्ही. शांतीची भाषा शोभत नाही ग तुझ्या तोंडात. दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसून खळबळ माजवणारी विघ्न संतोषी बाई तू शांतीची भाषा करतेस. वच्ची मावशी, काय बोलताय वच्ची मावशी? एवढा कसला राग आहे तुमचा आमच्यावर, सांगा बघू. तुमचे आमच्यावर एवढे प्रचंड उपकार आहेत वच्ची मावशी की आमच्या हातून जर काही झालं असेल तर ते चुकूनच झालं असणार, नाही का? हो ना वच्छी मावशी, आणि तुम्हाला त्रास होईल असं आम्ही मुद्दाम का वागू? संपदा का आली होती इथे? हा, काय काम आहे तिचं? तू का लुडबुड करतेस तिच्या कामामध्ये?